हॅलो, नमस्कार. आणि सकाळी सकाळी जी आहे मस्त घरी आल्यावर आईने इथे चूल पेटवलेली आहे पाणी गरम करायला. त्यानंतर मी पण आता चूल पेटली आहे. तर धापुडे मला दिसले खूप सारे. म्हटलं चला आता हे पण भाजून घेऊया, कारण भाजलेले धापुडे खूप जास्त टेस्टी लागतात. त्यासाठी मस्त जे आहे धापुडे काढून घेतले आणि करून घेतले. आणि ते जे पोरं होते आमचे ते खूप नारळ फोडत होते. त्यानंतर यांना मिळाली पतंग. आता पतंग मिळाली तर वेगळाच उत्साह असते पतंगीचा, ते उडवत होते. त्यानंतर नवीनच तावा होता, याचं उद्घाटन केलं नव्हतं, तर यांनी माझ्या हातूनच जे आहे याच्यावर डोसा बनवून याचं उद्घाटन केलं. त्यानंतर यांना छान अशा यांच्या आबांनी जे आहे पतंगी घेऊन दिल्या. मग दुसऱ्या आबांनी जे आहे त्याला मंजा आणि धागा बांधून दिला. त्यानंतर खूप मस्ती सुरू होती. मग इथे मस्त यांची मस्ती वगैरे झाल्यानंतर जे आहे हे पतंगी वगैरे बांधून झाले आणि मग हे गेले आपल्या पतंगी घेऊन वरती टेरेसवर. आता यांची तर पतंग काही उडली नव्हती, मग यांनी चक्री घेतली हातात आणि आबांची जी आहे पतंग मस्त उडली वरती. त्यानंतर जे आम्हाला जायचं होतं लग्न घरी बांगड्या वगैरे भरायला, तर त्यासाठी आम्ही रेडी झालो आणि त्यांच्या घरी गेलो. तर इथे यांची अशी मस्ती सुरू होती. इथे थोडा वेळ थांबलो, जेवण वगैरे करून जे आहे ते घरी आलो. घरी यायला संध्याकाळ झाली. आल्यावर सगळ्यांसाठी छान चहा केला, सगळ्यांनी चहा वगैरे घेतला आणि लगेच संध्याकाळी हळद होती तर त्याची तयारी करायला घेतली. मग आम्ही गेलो हळदीला. आम्ही आलो इथे हळदीला आणि माझ्या बॅकग्राऊंडमध्ये जो दिसत आहे तो नवरदेव आहे, त्याचंच लग्न आहे. तर आता जे पण रिच्युअल्स होते ते सुरू होते. त्यानंतर इथे झाली कार्यक्रमाला सुरुवात हळदीच्या. त्यानंतर आता सगळे डान्स करत आहे म्हटल्यावर आपण मागे का राहायचं, म्हणून आम्ही पण थोडासा डान्स वगैरे इथे केला मस्तपैकी. आणि अशा पद्धतीने हळदीचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झाला. आणि असं मस्त आम्ही सगळ्यांनी जे आहे ते छान एन्जॉय केलं. आता हळद म्हटलं तर DJ आणि डान्स हा असतोच, तर आम्ही पण मस्त डान्स वगैरे केला. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.